पहिले पुढची बातमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून। शरद पवारांनी आपल्या पक्षामध्ये भाकरी फिरवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं समजतंय। आता 15 जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं बोललं जात आहे। जयंत पाटलांनी राजीनामा दिला तरी ते भाजपमध्ये जाणार नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं असल्याचं म्हटलंय। त्यामुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स वाढलाय। दरम्यान प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर त्याचं सोनं करू अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेने दिली आहे। त्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतात तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेन। तर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे 15 जुलैला कळेल, मात्र ते भाजपमध्ये जाणार नाहीत असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय।